मंडळी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि बिग बॉस मराठीच्या चाहत्यांमध्ये एकच गोष्टीची जबरदस्त चर्चा सुरू आहे. अभिनेता रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या बिग बॉस मराठी 6 मध्ये घडलेली एक मोठी आणि धक्कादायक घटना म्हणजे स्पर्धक दिव्या शिंदे हिची अचानक झालेली एक्झिट. ही साधी एलिमिनेशन नव्हती, तर नियमाचं उल्लंघन झाल्यामुळे बिग बॉसने घेतलेला तातडीचा आणि कठोर निर्णय होता. नेमकं काय घडलं? तर घरात सुरू असलेल्या एका टास्क दरम्यान वातावरण खूप तापलं. स्पर्धकांमध्ये आधीपासूनच मतभेद, स्पर्धा, रणनीती आणि गटबाजी दिसत होती. अशातच तन्वीने दिव्याला नॉमिनेट केलं आणि इथूनच सगळ्यात वादाची थिणगी पडली. दिव्याचा राग अनावर झाला. बोलाचाली वाढत गेली आणि रागाच्या भरात दिव्याने जे शब्द उच्चारले ते केवळ घरातील सदस्यासाठीच नाही, तर प्रेक्षकांसाठीही धक्कादायक होते. दिव्याने थेट धमकीच्या स्वरात म्हटलं की ती घराबाहेर सरकार म्हणून वावरते. तिच्याकडे तलवार असते आणि बाहेर गेल्यावर ती तलवार चालवू शकते. ती कोणावर चालेल हे लोक तिच्याबद्दल काय बोलतात यावर ठरेल, असं ती म्हणाली. रियालिटी शो असला, भांडणं होत असली, वाद होत असले तरी जीवे मारण्याच्या किंवा हिंसाच्या धमक्या देणं हे बिग बॉसच्या उल्लंघनाच्या नियमाच्या पूर्णपणे विरोधात आहे. त्यामुळे घरातले इतर सदस्य घाबरले, अस्वस्थ झाले आणि वातावरण पूर्ण बिघडलं. बिग बॉसने दिव्याला तिचे वक्तव्य मागे घ्यायची, माफी मागायची संधी दिली होती, अशी माहिती समोर येते. पण दिव्याने माफी मागितली नाही. परिणामी इतर स्पर्धकांच्या सुरक्षेचा विचार करून बिग बॉसने तातडीनं निर्णय घेतला आणि दिव्या शिंदेला हिला घराबाहेरचा रस्ता दाखवला. हा निर्णय होताच घरात एकच खळबळ उडाली. काही जणांना धक्का बसला, काहींना वाटलं की नियम सर्वांसाठी सारखे असतात आणि कारवाई योग्य झाली. घरातून बाहेर पडल्यानंतर दिव्याच्या टीमकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली. त्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं की दिव्याच्या अचानक एक्झिटमुळे अनेक चाहते भावूक झाले आहेत. धक्का बसला आहे, पण चाहत्यांनी चुकीची माहिती पसरू नये, नकारात्मक वाढवू नये अशी विनंती करण्यात आली आहे. तसंच लवकरच ती सविस्तर आपली बाजू मांडतील आणि सर्व प्रश्नांची उत्तरं देतील, असंही म्हटलं जात आहे. त्यामुळे आता चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे की दिव्या नेमकं काय स्पष्टीकरण देणार. सोशल मीडियावर मात्र या निर्णयावर मिश्र प्रतिक्रिया दिसत आहे. काही लोक म्हणतात नियम म्हणजे नियम, कितीही लोकप्रिय स्पर्धक असला तरी धमकी देणं चुकीचं. तर काही चाहते दिव्याच्या समर्थनात उभे आहेत. त्यांचं म्हणणं आहे की रागाच्या भरात शब्द निघाले असतील, पण तिला आणखी एक संधी द्यायला हवी होती. या सगळ्या प्रकरणामुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली. बिग बॉसचा खेळ फक्त मनोरंजन नाही, तर जबाबदारीही आहे. लाखो लोक हा शो पाहतात. स्पर्धक जे बोलतात तसं वागतात. त्याचा परिणाम समाजावर होऊ शकतो. त्यामुळे चाहत्यांना नियम पाळणं आणि सुरक्षित वातावरण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. दिव्या शिंदेचा प्रवास या घरात खूप चर्चेत राहिला. तिची बोलण्याची स्टाईल, तिचा आत्मविश्वास, स्वतःला सरकार म्हणणं, या सगळ्यांमुळे ती नेहमीच फोकसमध्ये होती. पण शेवटी तिच्या एका वक्तव्यामुळे तिचा खेळ अचानक संपला. आता पुढे काय होणार? दिव्या तिची बाजू कशी मांडणार? प्रेक्षकांची सहानुभूती तिला मिळेल का? की बिग बॉसचा निर्णय योग्य ठरवला जाईल? या येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईल. पण सध्या तरी बिग बॉस मराठी 6 मध्ये झालेली ही एक्झिट या सीझनमधला सर्वात मोठा झटका मानला जात आहे.